बघा तर मंडळी, मी आपल्या जे ताजी ताजी कारली तोडली त्याची भरली सुकी कारलीची भाजी बनवत आहे. तर मस्त असे आपला घरगुती मसाला, काळा खोबऱ्या जिऱ्याचं वाटण, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर बारीक चिरून हे कारलं असं बनवून घेतलं आहे. आणि फोडणीला आता कढीपत्ता, जिरं. तर आता हे मी असं त्याच्यामध्ये खूप छान होतं, खूप बघा. अशा प्रकारे वापरून घेणार आहोत. आणि थोडासा गरम पाण्याचा वापर करायचा आणि सुकी भाजी बनवायची. ज्वारीच्या भाकरीबरोबर कोणत्याही म्हणजे चपाती, भाकरी, मक्याची खाऊ शकतो. ते एक ताट झाकायचा आणि पाणी ओतून भाजी चांगली वापरू द्यायची, म्हणजे खाली लागत नाही कूट वगैरे. तर आवडली असेल दिदीची कारल्याची भाजी, नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे बघा पाणी घालून विसरले. असं लिंबू पिळून घेणार आहे. सासूबाईंना असं तिखट आणि थोडंसं आंबूस कारला आवडते. लिंबू पिळून किंवा चिंच पण घालू शकतो, ज्याची त्याची आवड. थोडंसं घातलं आणि कारलं चांगलं भाजलं ना अजिबात कडू लागत नाही. शिजवलं नाही तरी चालतं, भाजलं ना अजिबात कडू लागत नाही.